नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भाजपा व्यापारी आघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे ने सभी देशवासियों को 15 अगस्त की शुभकामनाएं देते हुए कहा कि भिवंडी तालुका के सभी जिला परिषद स्कूलों के विद्यार्थियों को माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी के माध्यम से नोटबुक का वितरण किया जाएगा। और यशवंत दादा सोरे ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। ओम साई प्रतिष्ठान वालशीन आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने मी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरोखरच उद्याचा दिवस म्हणजे सर्व देशवासियांसाठी एक आनंदाची पर्वणी आहे। प्रत्येक जण कुठल्याही सणाला जेवढा जल्लोष करत नसेल त्यापेक्षाही आनंदाने आणि उत्साहाने हा स्वातंत्र्य दिन म्हणजे सणाप्रमाणे साजरा करतात, उत्साहाप्रमाणे साजरा करतात। जर बघितला तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष झाली, परंतु आजही त्याचा उत्साह जो आहे तो कधी कमी पडला नाही। तसा जर आपण विचार केला तर आता चालू असलेल्या बांगलादेशमधील जो प्रकार आहे, खरोखरच 1971 साली बांगलादेश हा स्वतंत्र झाला, परंतु आज जर बांगलादेशमध्ये जी अराजकता निर्माण झालेली आहे, आपण विचार केला पाहिजे की आपल्या देशाला अशा प्रकारचं कुठलंही वळण लागू नये यासाठी आपण प्रत्येकाने त्यासाठी काळजी घेतली पाहिजे। आणि त्यासाठी सरकार हे कसं असलं पाहिजे, कुठलं सरकार आपण निवडून दिलं पाहिजे हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। कारण आपण महागाई असेल किंवा दुसरे हे जे मुद्दे आहेत ते गौण आहेत, परंतु खरा मुद्दा आहे हा आपला देशाची रक्षा, देशाची सुरक्षा। जर आपण विचार केला तर या 10-12 वर्षात देशाच्या सुरक्षेत अमाप वाढ झालेली आहे। जी यंत्र सामुग्री जी काही असेल त्याच्यात भरमसाठ खर्च करून आज आपला देश एक सक्षम देश म्हणून बनवलेला आहे। तर अशा प्रकारचा कुठलंही सरकार असू दे, पण ते जे देशासाठी झटणारं सरकार आहे अशा सरकारला आपण निवडून दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशात आज जर आपण बघतो की सगळी जी तरुण पिढी आहे ती रील्स किंवा अशा वायफल कुठल्या तरी कामांच्या मागे लागून आपला वेळ व्यर्थ घालवत आहे। तर अशा लोकांना मी नम्रतेची विनंती करतो की त्यांनी रील्स जरी बनवल्या तरी आपल्या देशाचा एक त्याच्यात स्वाभिमान असला पाहिजे। म्हणजे आपल्या देशासाठी आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे। आणि त्यासाठी समाज जागृतीसाठी त्यांनी हे रील्स बनवले तर त्याचा आपल्या देशाला आणि आपल्या युवा पिढीला नक्कीच फायदा होईल अशी मला खात्री आहे। खरोखरच आज आपण भाग्यवान आहोत की आपण एवढ्या वर्षांनी आपल्या देशात स्वातंत्र्य दिन हा आनंदाने साजरा करत आहोत। अशाच पुढं वर्षानुवर्षे आपल्या देशात कुठल्याही बांगलादेश सारखी अराजकता माजणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊन स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा करा। मी स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी ही नेहमीच कुठल्याही कामात अग्रेसर असते, तर आज स्वातंत्र्याचं औचित्य साधून आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलेलं आहे। आदरणीय मोदीजी यांच्या प्रेरणेतून आणि कपिल पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून त्यांनी हा अतिशय चांगल्या प्रकारचा असा हा उपक्रम राबवलेला आहे, जो विद्यार्थ्यांना अतिशय फायदेमंद आहे। गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे। तर जर विचार केला तर केंद्रीय मंत्री हे लोकसभेला यांचा पराभव झालेला आहे, परंतु ते पराभवाने खचून न जाता म्हणजे म्हणतात ना की भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भारतीय जनता पार्टी, हे एक ब्रीदवाक्यच तयार झालेलं आहे। आणि अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम कपिल पाटील जरी पराभूत झाले तरी ते समाजसेवेसाठी सतत तत्पर आहेत। त्याचंच हे उदाहरण आहे की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा असा हा उपक्रम केलेला आहे।
वाखाणण्याजोगं असं हे काम आहे आणि हे काम या ठाणे जिल्ह्यात फक्त आणि फक्त कपिल पाटील साहेबच करू शकतात अशी मला खात्री आहे. आणि पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने ते कामाला लागलेले आहेत. अशा प्रकारच्या नेत्याची, अशा प्रकारच्या मंत्र्यांची, अशा प्रकारच्या खासदारांची आपल्याला गरज आहे. भिवंडी लोकसभेला तर नक्कीच गरज आहे आणि यापुढे ते नक्कीच आपण त्याच्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले देशाचे लाडके आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हर घर तिरंगा घर घर तिरंगा अशा प्रकारचं एक संकल्पना तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक जणाने आपल्या घरावर तिरंगा लावून त्याची सेल्फी काढून ते फोटो अपलोड करायचे आहेत. म्हणजे आपण त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढताना आपल्याला एक अभिमान आहे. म्हणजे देशाप्रती आपल्याला अभिमान तयार व्हावा हा उद्देश त्या मागे आहे. देशभक्ती माणसाच्या नसानसात निर्माण व्हावी या उद्देशाने नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जी संकल्पना केलेली आहे ती खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात लहानच मोठ्यांच्याच नाही तर लहान मुलांच्या किंवा म्हाताऱ्या माणसांच्याही मनात देशाच्या तिरंग्याबद्दल एक अभिमान तयार होईल आणि आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव प्रत्येकाच्या मनात तयार होईल हा त्या मागचा उद्देश आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारची ही संकल्पना आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराघरावर तिरंगा हा लावावा असे मी आपणास आवाहन करतो आणि पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्य वार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.